आणि हेलेक्स 11. अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा म्हणजे एक नाला सोपारामधील एक लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॅट्समनची नावं सांगा. एक्स्ट्रा प्लेयर आले काय? आणि एक्स्ट्रा प्लेयर नाही आलं. पंचांचा निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल. हे दोन्ही संघाने लक्षात ठेवायचं आहे. सर्व संघाने लक्षात ठेवायचं आहे. टाकीपाडा बॉईज संघाचे जो अतिरिक्त खेळाडू आहे त्याने समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. या स्पर्धेचं मुख्य पंच आनंद आणि आमचे स्क्वेअर लेगचे पंच विनीत कामगिरी पाहतील. टाकीपाडा बॉईज संघाचा अतिरिक्त खेळाडू, जेणेकरून आम्हाला तुमची नावं माहिती पडतील, सहकार्य करा थोडं. सामन्याला सुरुवात होते. बॉलरचं नाव काय? सायराज 11 संघाकडून पहिलं षटक घेऊन येईल ऋतिक. आनंद इशारा करतायत राईट आर्म ओव्हरचा मारा करेल, सामना करेल तो उजव्या हाताचा फलंदाज. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू होता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतो. एक धाव या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. एकेरी धावसंख्येने संघाचा खाता उघडते. धावसंख्या झाली ती एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती टाकीपाडा बॉईज संघाची, कारण पहिल्याच चेंडूवरती एक धाव काढतोय हा उजव्या हाताचा फलंदाज. या दरम्यान पुन्हा एकदा डावकुरा फलंदाज प्रथमच सामना करेल तो ऋतिकचा. दुसरा चेंडूचा सामना करेल पुन्हा एकदा पन्नू. इथे मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा होतो. एक वाईट चेंडू मिळाला, परिणामी दोन अतिरिक्त धावसंख्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 धावांवरती. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला ताळमेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षणाचा पूर्णपणे फायदा उचलला आणि एक अतिरिक्त धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा केली. ती मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. परिणामी एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 26. जवळजवळ 13 धावा या तिसऱ्या षटकामध्ये लगावल्या गेल्या. एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पन्नूची.
दुसऱ्या बॅट्समनचं नाव काय? कुणाल आणि सागर ना. सागर कोण? त्याला पन्नू बोलतात का? पन्नू आउट झाला का? कुणाल आणि सागर ना. बॉलरचं नाव काय? आपला वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा षटक घेऊन येईल तो मॅडी. सामना करेल तो सागर. नॉन स्ट्राईक वरती आहे तो कुणाल. संघाची धावसंख्या झाली ती 26. बघूया विजयासाठी किती धावांचं लक्ष उभं करते टाकीपाडा बॉईज संघ, कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 26. एक गडी बाद 26 धावा. या दरम्यान पुन्हा एकदा शेवटचे 6 चेंडू. सामना करेल तो सागर. इथे मात्र खूपच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु चेंडू सरळ जात होतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 27 धावांवरती. आता मात्र पुन्हा एकदा कुणाल सामना करेल तो मॅडीचा. मॅडीचा आता मात्र दुसरा चेंडू. काहीसा क्षेत्ररक्षामध्ये आपल्याला फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव वाचवण्याचा प्रयत्न, चौकार देखील वाचवण्याचा प्रयत्न असेल, कारण शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि फलकावरती धावा लागल्या त्या 27. आता मात्र रायटम राऊंडचा मारा करताना मॅडी. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू सरळ जात होता दणदणीत सीमा रेषे पार चौकार. येशील का जवळ सांग दुनियेला सोडून साऱ्या माझ्या प्रेमात ग दे मला साथ ग राधाकृष्ण हवानी दिसेल. धन्यवाद डीजे. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती कुणालची. कुणालच्या बॅटमधून हा निघालेला तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळलेला हा फटका. पुन्हा एकदा मॅडीचा तिसरा चेंडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अकूट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र आवाकाबाहेरचा देखील चेंडू, त्यामुळे पंचांनी तो वाईट घोषित केला. या अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवरती. पुन्हा एकदा इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू सरळ पायावरती जाऊन आदळतोय, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. चांगला ताळमेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावांवरती. 33 ना. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा देखील प्रयत्न होता, परंतु सागर मात्र धावबाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि काहीसा कमबॅक करतोय तो मॅडी. आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. डीजे धाव काढण्याचा प्रयत्न होता सागरचा, परंतु चांगलं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळालं. परिणामी सागर देखील तंबूमध्ये परततोय. दुसरा धक्का बसतोय तो टाकीपाडा बॉईज संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 33. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. धावफलकावरती धावा लगवल्या जातात त्या 33. बघूया येणार 2 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष उभं करते टाकीपाडा बॉईज संघ. 5वा चेंडूचा मारा करेल तो मॅडी. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतो. चौकार नक्कीच वाचवण्याचा प्रयत्न असेल तो साईराज 11 संघाचा. या दरम्यान 5वा चेंडूचा सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज मॅडी. नवीन फलंदाज पुन्हा एकदा. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू होता. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र सरळ पायावरती जाऊन आदळतोय. एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात दोन्ही फलंदाज पूर्ण करत आहेत आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 34 धावांवरती. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूचा सामना करेल तो कुणाल. धावसंख्या झाली ती 34. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा काहीसा
क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला काहीसा हालचाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकारावरती सर्व क्षेत्ररक्षक चौकारावरती एक तैनात आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जाऊन आदळतो तो पायावरती. या दरम्यान लेग बाईच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करतो तो कुणाल या आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या केली आहे ती टाकी बॉडी बॉईज संघाने. नॉन स्ट्रायकर कोण आहे? रजत आणि बॉलर नेम आकाश. राईट आर्म राऊंडचा मारा करेल. डावकुरा फलंदाज रजत. इथे मात्र काहीसा अकुटप्पाचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू सरळ जात होतो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतो रजत आणि संघाचं खातं देखील उघडतोय रजत. आता मात्र पुन्हा एकदा केदार. आकाश. या दरम्यान पुन्हा एकदा अकुटप्पाचा चेंडू होता, जोरदार फटका मारला आहे, परंतु चेंडू सरळ जातो तो पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या धाव पूर्ण करतायत आणि त्या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. पुन्हा एकदा आकाश डावकुरा फलंदाज. इथे मात्र खूपच चांगला चेंडू हलक्या हाताने एक सन्मानजनक पद्धतीने खेळून काढतोय तो रजत.
परंतु एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. एक समाधानकारक सुरुवात म्हणता येईल ती सायराज 11 संघासाठी काही, तसेच टाकेपाडा बॉईज संघासाठी देखील, कारण विजयासाठी 36 धावांचं लक्ष आहे. धावफलकावरती धावा लागवल्या जातात त्या 3. आता मात्र पुन्हा एकदा चौथा चेंडू इथे मात्र केदार पुन्हा एकदा स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. एक चांगला ताळमेळ आपल्या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतं. एक चांगली सुरुवात देखील, चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला एक सामना देखील या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण विजयासाठी 36 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत पहिलं षटक प्रगती पदावरती आहे. या दरम्यान चांगला चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं, परंतु एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. आणि पहिल्या षटकांच्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अद्याप धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 5 धावा आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो आकाश, सामना करेल तो केदार. इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ विसावतो तो यष्टीरक्षच्या हातामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 5 धावा. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती आकाशची. अजूनही विजयासाठी 18 चेंडूमध्ये 31 धावांचं लक्ष आहे ते सायराज 11 संघासमोर. एक नक्कीच एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक अटीतडीची झुंज आपल्याला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ एक तोलामोलाचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र नवीन षटक, दुसरा षटक घेऊन येईल तो. पुन्हा एकदा राटन राऊंडचा मारा करताना इथे मात्र रजत आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू सरळ पायावरती जाऊन धावतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुशांतचा पुन्हा एकदा दुसरा चेंडू, इथे मात्र चांगला फटका. इथे मात्र चेंडू सरळ जात होता दणदणीत सीमा रेषे बाहेर, चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवरती. आता मात्र रजत काहीसा कमबॅक करून देतोय, कारण काहीसा धावसंख्या काहीशी थंडावली होती, कारण पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर धावफलकावरती धावा लागवल्या केवळ 5 धावा. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय आणि आपल्या संघाला काहीसा पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणून देतोय. या दरम्यान पुन्हा एकदा तिसरा चेंडू, जोरदार फटका, चेंडू सरळ जातो तो मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान क्षेत्ररक्षण, चांगला क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळते. एकच धावावर समाधान म्हणावं लागेल रजतला. धावसंख्या झाली ती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली ती 10. पुन्हा एकदा चौथा चेंडू सामना करेल तो केदार. इथे मात्र जोरदार फटका, चेंडू सरळ जातो तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळालं. परिणामी एकाच धावावर समाधान म्हणावं लागेल ते केदारला. आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ते 11 धावांवरती. या दरम्यान पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळलेला फटका, चेंडू सरळ जातो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 12 धावांवरती. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. एक चांगली झुंज आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका, चेंडू सरळ जातो तो मिडऑनच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान एक धाव मात्र पुन्हा एकदा सहजरित्या पूर्ण करतात. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 13 धावा. अजूनही विजयासाठी 23 धावांचं लक्ष आहे ते सायराज 11 संघासमोर. 12 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला सामना, एक अटीतडीची झुंज आपल्याला पाहायला मिळते. बघूया येणाऱ्या 12 चेंडूमध्ये रजत आणि केदार कशा प्रकारे आपल्या संघाला विजय मिळवून देतात. आरत 11 आणि हॅलेक्स 11च्या दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायचं आहे. आरत 11 आणि हॅलेक्स 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. विजयासाठी 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण आहे ते सायराज 11 संघासमोर. या दरम्यान पुन्हा एकदा अकुटपा चेंडू होता. चेंडू सरळ घेऊन काढला तो कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळालं. एकच धावेवरती समाधान म्हणावं लागेल. सागरचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या दरम्यान पुन्हा एकदा दुसरा चेंडू. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जोरदार फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर पाहायला मिळालं. परंतु एकच धावावर समाधान म्हणावं लागेल ते रजतला. बघूया अजूनही पुढील सामना होईल तो हॅलेक्स 11 विरुद्ध आरत 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता केदारचा, परंतु चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन
यष्टीरक्षक पप्पू यांच्या हातामध्ये जातोय, प्रफुल्ल यांच्या हातामध्ये जातोय. धावसंख्या स्थिर आहे. खूपच चांगली गोलंदाजी, जोरदार फटका मारण्याची कोणतीही संधी देत नाही. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. ते टाकी पडाबा इथे मात्र काहीसा आत्महत्या पाहायला मिळेल, कारण मर्यादा रेषेच्या बाहेर मारलेला हा चेंडू आणि इथे मात्र गडी बाद होतोय. त्याचप्रमाणे इथे देखील आपल्याला पाहायला मिळाला पहिला धक्का बसला तो साईराज इलेव्हन संघाला. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सरळ जात होतो सीमारेच्या बाहेर. दणदणीत चौकार, या चौकाराची आवश्यकता होती की साईराज इलेव्हन संघाला, आणि तो चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवरती. प्रमोद यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करतो. या दरम्यान पुन्हा एकदा जोरदार फटका मारला, चेंडू सरळ जात होतो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद, 20 धावा. विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 16 धावा. बघूया येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो रजत. डावखोरा फलंदाज, आक्रमक फलंदाज आहे. अजून त्याला काहीसा सूर गवसला नाही आहे, परंतु प्रमोद आपल्या वैयक्तिक 5 धावांवरती खेळताना 5 चेंडू, त्यामध्ये 5 धावा, त्यामध्ये 1 चौकाराचा देखील समावेश आहे प्रमोदच्या खेळीमध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सागर आपला वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवट षटक घेऊन येईल. विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सामना करेल तो प्रमोद, उजव्या हाताचा फलंदाज. रायटम राऊंडचा मारा करताना इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढतोय, चेंडू जातोय तो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज इथे सहजरित्या पूर्ण करतात. इथे मात्र चौकाराची आवश्यकता असेल ती साईराज इलेव्हन संघाला. रजत बघूया कशा प्रकारे सुरुवात करतो. रजतने देखील मागील षटकामध्ये 1 चौकार मारून विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 15 धावा. बघूया, जवळजवळ 2 ते 3 चौकारांची आवश्यकता असेल ते साईराज इलेव्हन संघाला. बघूया रजत कशा प्रकारे फलंदाजी करतो. इथे मात्र जोरदार फटका, चेंडू सरळ जात होता पुन्हा एकदा सीमारेच्या बाहेर, गडी बाद होतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा मर्यादा रेषेच्या बाहेर मारलेला हा फटका. अगोदर देखील आपण बोललो होतो, जेव्हा सीतेने मर्यादा रेषेचं उल्लंघन केलं होतं तेव्हा सीतेचं अपहरण झालं होतं. त्याच प्रकारे देखील इथे देखील आपण क्रिकेटच्या मैदानात देखील आपण पाहतोय लगातार 2 गडी मर्यादा रेषेच्या बाहेर फटका मारून बाद झाले आणि इथे मात्र पुन्हा एकदा विजयासाठी 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलाच फटका, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते, परंतु इथे मात्र चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली. परिणामी 1च धावावर समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावांवरती. विजयासाठी अजूनही 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. बघूया, इथे मात्र उजव्या हाताचा फलंदाज आडव्या हाताने खेळून काढलेला फटका, चेंडू सरळ जातो तर सीमारेषेच्या बाहेर. चौकार, दणदणीत चौकार आणि या चौकाराची आवश्यकता होती. तो चौकार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये खेचून आणतोय हा फलंदाज, कारण विजयासाठी आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, माफ करा. पुन्हा एकदा इथे मात्र कारच अकुलटप्पाचा चेंडू होता, पंचांनी तो नो घोषित केला. ज्या अतिरिक्त धावसंख्येची वाट पाहत होता साईराज इलेव्हन संघ, तो अतिरिक्त धावसंख्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाते. आता मात्र विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली आहे ती 27. पुन्हा एकदा इथे मात्र अकुलटप्पाचा चेंडू होता, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ जात होतो मिडविकेट क्षेत्राच्या हातामध्ये. विजयासाठी मात्र आता
8 धावांची आवश्यकता, काहीशी औपचारिकता शिल्लक राहिली आहे म्हणता येईल. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न